येस थँक्यू. पुढच्या पण देखील जोडतोय सेकंड इनिंग्स मधला शेवटचा मॅच शुभंग अलोरे सिद्धिविनायक कळकवणे आणि त्यानंतर क्वार्टर सेमी फायनलचा पहिला मॅच देखील पाहायला भेटेल. विठलाई उंडरेवाडे आणि दुसऱ्या बाजूला VR वेटकोन. विठलाई उंडरेवाडे VR वेटकोन. आपण दोन्ही टीम फर्स्ट कॉल आपल्या टीम करिता. नक्कीच शुभंग अलोरे टीम मागील मॅच मध्ये चांगला कुलस्वामी उंडरेवाडी टीम सोबत चांगला इतिहास घडवला आणि चांगले विजेता शिल्पकार देखील ठरला. तर सिद्धिविनायक कळकवणे स्टार इलेव्हन पिंपरी संघाचा समोर देखील चांगली टप्प्यात देखील पाहायला भेटली. तो संघ देखील सेकंड इनिंग्स मध्ये क्वालिफाय होताना देखील पाहायला भेटला. नक्कीच या संघामधला विजय संघ देखील पुढील सामन्यासाठी पात्र असेल. एका बाजूला पाहिलं तर क्वार्टर सेमी फायनल तिकीट टीम संघर्ष हे त्या टीमने देखील घातले गेले म्हणजे त्यांच्या संघासमोर कोणता संघ खेळण्यासाठी सज्ज राहणार हे देखील पाहण्यासारखं ठरेल या मॅच मध्ये. युवा टॅलेंट यंगस्टर पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून राहिली गेली. जवळजवळ 6 चढाईमध्ये 6 चढाई यशस्वी राहिले गेले. तो चढाईपटू आपल्या स्पर्धेमध्ये तो ऑर्डरचा इशारा त्यांची देखील चढाई खूप चांगली राहिली. जर्सी क्रमांक 1 परिधान केला खेळून नक्कीच बोनस ऑन देखील आहे. 2-2-2 6चं गुणफल देखील 6चं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते मात्र पाहिल्यानंतर तेच मध्यरक्षकाला टिपलंच जाईल का कारण पंचांचं धमतो इथे मात्र पाहिल्यानंतर गुणफलक पाहिलं तर 2 गुण शुभंग अलोरे आणि अजून देखील एकही गुण कोणला नाही सिद्धिविनायक कळकवणे टीमने. थोडंसं द ट्रेड साठी इशारा करिता युवा टॅलेंट आणि इथे मात्र पाहिलं तर शेवटच्या क्षणी ते मात्र झकडलं गेलंय. पुढे शुभंग अलोरे टीम जर्सी क्रमांक 5 पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून टॅकल असेल तर असेल चांगली राहिली गेली. पुढे सिद्धिविनायक कळकवणे टीमकडून चढाईपटू जर्सी क्रमांक 9 परिधान केल्या खेळाडू देखील पाहायला भेटेल. अक्षय सावंत इन ऍक्शन. पुढे शर्ट ऑर्डायचा बचा देखील माझा केला जर्सी क्रमांक 1 आहे. मागील चढ्यामध्ये चांगला गुण देखील टिपला गेला परंतु या चढ्यामध्ये गुण एकदम क्रमप्राप्त राहील कारण 5 संचय बोनस ऑफ देखील राहील. म्हणजे तुम्हाला एका डिफेंडरला इथे मध्ये तुम्हाला बात करावं लागेल. परतीचं प्रमाण देखील चालू राहील आहे. मात्र पाहिले गेले तर शेवटच्या क्षणी
थोडीशी टीममध्ये जर्सी क्रमांक 9 पैदल गेला खेळाडू समांतर ग्रुपवरती देखील येऊन मॅच देखील थांबला गेला समांतर ग्रुपमध्ये टाइम ब्रेकरचा मात देखील आला गेलाय आणि डू ऑनलाईनची देखील चढाई असेल त्याचा इशारा आला गेला अंतरक्षकाची भूमिका चांगली राहिली गेली डिफेंड देखील चांगली आहे चढाई देखील चांगली राहिली जाते जर्सी क्रमांक 9 सिद्धिविनायक चेंज द गोल हाफ टाइम गोल फलक 5 सिद्धिविनायक कळकवणे 3 गुण असेल शुभंग अलोरे क्वार्टर सेमीफायनल Yes, thank you. Begins for the शुभंग टीम चढाईपटू देखील आपल्याला पाहायला भेटेल ग्रुपला 3 आणि 5 गुणांवरती सिद्धिविनायक कळकवणची टीम 2 गुणांची क्रॉस शुभंग अलोरे टीम करावी लागेल कारण आपल्या खात्यामध्ये बरेचसे खेळाडू नाही आहेत त्या उद्देशाने चांगली कामगिरी करावी लागेल सिद्धिविनायक कळकवणे टीमचा चढाईपटू देखील आपल्याला पाहायला भेटेल नक्कीच जसे डिफेंड देखील चांगले पाहायला भेटले चढाई देखील आजच्या सत्रामध्ये देखील दर्जेदार पाहायला भेटली तिथे मात्र ऑलआउटचा देखील इशारा आणि ऑल इनच्या भूमिकेत देखील असेल 9 गुण असेल सिद्धिविनायक कळकवणे आणि 3 गुण असेल शुभंग अलोरे शुभंग अलोरे टीमचा चढाईपटू देखील पाहायला मिळते बोनस गुण देखील दिला गेलाय जर्सी क्रमांक 2 4 आणि 9चा गोल देखील आपल्याला पाहायला भेटेल सामना संपला शेवटचे 5 मिनिट्स 5 मिनिटाचा खेळ देखील बाकी तिथे मात्र कोपरक्षक अशी चुकी केली जाते शुभंग अलोरे टीम्स याच्यावरती काही सारा डिपेंड असेल नक्कीच टॅकलची भूमिका देखील चालवायची आणि चढाई देखील इथे मात्र चांगली करावी लागेल कारण बोनस ऑन देखील राहील मागील चढ्यामध्ये बोनस गुण टिपला गेला
नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच वारंवार चढाई देखील केली देखील जाते आणि चढाई देखील यशस्वी राहते या मॅच मध्ये. पुढचा मॅच देखील एका बाजूला पाहिजे विठ्ठलाई उंडरेवाडी आणि वी आर विथ कुंटेरोचा टीम. पुढच्या सामन्याकरिता आपण सज्ज देखील राहा. चार मिनिटाचा खेळ देखील बाकी राहिले. गुरुफलक 4 गुण शुभंगा आलोरे आणि 4 मिनिटाचा खेळ देखील आहे. 11 गुण सिद्धिविनायक कळकवणे. दोन गुणांची कमाई देखील केली जाते. नक्कीच तिथे मात्र 6 आणि 11 नक्कीच हेड क्रॉस देखील करावी लागेल. अजून देखील 5 गुणांची हेड क्रॉस करावी लागेल. शुभंगा अलोरे टीम एकाबाजूला सिद्धिविनायक कळकवणे. चढाई देखील सुरुवात देखील केली जाते. सामना संपला शेवटचे 3 मिनिटाचा खेळ देखील. साहिल सामना संपला शेवटची 2 मिनिटाचं काय बाकी आहे. आणि नक्कीच मध्यरक्षक ज्याच्यावरती संपूर्ण जाऊन तरी या मॅचची राहिली गेली होती. नक्कीच त्यालाच मात्र थोडंसं बाहेर टाकले गेले. 8 आणि 12 4 गुणांची लीड क्रॉस अजून देखील शुभंगा अलोरे टीमला इथून पुढे करायचे बाकी राहील. नक्कीच ऑलआउटची जर भूमिका आहे तर नक्कीच थोडंसं कमबॅक मध्ये राहील शुभंगा अलोरे टीम. परंतु 4 गुणांची लीड क्रॉस केली जाईल का शुभंगा अलोरे टीम काही मिनिटांमध्ये इथून पुढे. टाइम ऑफ सिद्धिविनायक कळकवणे. पुरुष 10 आणि 12 त्याप्रती मॅचचा हिरो इथे मात्र ऑल आउटचा इशारा. 13 आणि 14 काय सांगू शकत नाही. काही सेकंदाचा खेळ बाकी. आणि इथे मात्र पाहिलं तर गुण देखील टिपला गेलाय. आणि इथे मात्र मॅच देखील संपलाय. शुभंगा अलोरे टीम इथे मात्र विजय असेल बघा. कडवी झोनची मध्ये देत असताना शुभंगा अलोरे टीम विजय संपत गेलाय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि त्यानंतर सिद्धिविनायक कळकवणे तुमचा देखील खेळ चांगला राहिला. तुमचा देखील हार्दिक आभार.